प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वात पहिले तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा यायचे म्हटले की भरपूर सारी घाई आणि धांदल, अशामध्येच बऱ्याचदा आपल्याला मोदक बनवायला देखील वेळ मिळत नाही। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत 8 ते 10 दिवस टिकणारे खुसखुशीत मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पारंपरिक ही रेसिपी आहे। तोंडात विरघळणारे मस्त असे खुसखुशीत तयार होतील। पण मोदक म्हटला की तो कळीदारच छान वाटतो, म्हणूनच या कळ्या तुम्हाला पाडता येत नसेल तर त्याकरिता खास टिप्सही दिल्या आहेत। त्यामुळे हे मोदक बनवणं तुम्हाला अगदी सोपं वाटेल। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण सारण करून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये मी 2 टीस्पून साजूक तूप घातलंय। आता यामध्ये खवलेलं ओलं खोबरं घालून घेऊया। इथे मी 2 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि खोबरं तुपामध्ये मिक्स करूया आणि मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्यातला ओलावा नाहीसा होईल। यामुळे काय होईल, आपलं सारण जास्त ओलसर न होता छान मोकळं सुटसुटीत होईल। साधारणतः मिनिटभरानंतर यामध्ये 1 कप गूळ घालूया। गूळ मी किसून घेतला आहे। इथे आपण 2 कप खवलेलं खोबरं घेतलं होतं, त्यासाठी 1 कप गूळ घालायचा। गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। जसा गूळ वितळला जाईल तसं हे सारण थोडंसं ओलसर होईल। गुळाचं पाणी आटेपर्यंत आपण सारण परतून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिट लागतात। यापेक्षा जास्त वेळ आपण सारण परतायचं नाही आहे, नाहीतर सारण मोकळं सुटसुटीत न होता चिवट होतं। 5-6 मिनिटानंतर आपलं सारण तयार आहे। पाण्याचा अंश पण नाही आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालूया। यामध्ये थोडीशी जायफळ पावडर देखील आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। वेलची जायफळ पावडर मिक्स करून घ्यायची। वेलची पावडर आपण सर्वात शेवटी घालायची, म्हणजे वेलची पावडरचा स्वाद टिकून राहतो। आपलं सारण तयार आहे। पुढची तयारी करूया। मोदकाची पारी तयार करण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घेतला आहे। यासाठी आपण बारीकच रवा वापरायचा आहे। रवा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा घेतला आहे। मैदा मी चाळून घेतला आहे। अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप मैदा असं प्रमाण घ्यायचं आहे। दोन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1.5 टेबलस्पून कडकडीत गरम असलेलं साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे। तूप गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करूया। तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, पण तूप घातल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात। तूप थोडंसं गार झालं मग आपण हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मग आपण याची मूठ वळवून पाहायची। बघा, अगदी सहज मूठ वळली जाते। याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे। त्यानंतर आपण पीठ मळून घेऊया। यात थोडं थोडं पाणी घालू आणि पिठाचा मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण रवा घातला आहे। रवा भिजल्यानंतर पीठ थोडं घट्ट होतं, म्हणूनच आपण आधीच थोडंसं ओलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच आपण मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। 4-5 मिनिट मी पीठ मळून छान मऊसूत करून घेतलं। आपण असा मऊसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि अर्धा तास असंच बाजूला ठेवून देऊ। 20-25 मिनिटं झाले आहेत। आता आपण मळून घेतलेल्या पिठाकडे वळूया। बघा, पीठ छान मुरल्या गेलं आहे। पुन्हा आपण हलकंसं मळून घेऊया। खूप जास्त वेळ मळायची गरज नाही आहे। आपण आधीच सैलसर पीठ मळल्यामुळे छान मऊसूद आहे। आपण मळून घेतलेल्या पिठाचा गोळा मी चॉपिंग बोर्डवर घेतला आहे। मोदक एकसारख्या आकारात होतील त्याकरिता मी ही कणिक थोड्याशा लांब आकारामध्ये वळून घेतला आहे। आता चाकूने याचे एकसारखे भाग कट करून घेऊया। अर्धा इंचीपेक्षा कमी आकाराच्या मी इथे लाट्या कट करत आहे। याने मोदकाची पारी अगदी बरोबर तयार होते। खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त लहान मोदक होत नाही। बघा, मी सगळ्या लाट्या कट करून घेतल्या आहे। सर्व मिळून आपल्या एका रोलच्या 19 लाट्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे आपले 19
मोदक तयार होतील. 21 मोदकासाठी थोडंसं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. आता उरलेले कणकेचे गोळे बाउलमध्ये झाकून ठेवून देते, म्हणजे मग हे सुकणार नाहीत. आता आपण लगेचच लाटून घेऊया. हे लाटण्याकरिता खरं तर कोरड्या पिठाची आवश्यकता नाही आहे. अजिबात हे पोळपाटाला चिकटत नाही. पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही कोरड्या मैद्याचा वापर करू शकता. आता हे आपण लाटून घेऊया. अगदी छान असे पातळ ह्या ज्या तयार होणाऱ्या पुऱ्या आहेत ना, जेवढ्या तुम्ही पातळ लाटाल तेवढे तुमचे मोदक मस्त खुसखुशीत तयार होतील. काठानी पातळ लाटायचे आहे. आत जाड असले तरीही चालेल. तर बघा, साधारणतः एवढी पातळसर मी पारी लाटून घेतलेली आहे. सेम पद्धतीने तुम्ही एक्स्ट्राच्या पाऱ्या लाटून घेऊ शकता. आता आपण मोदक कसा भरायचा ते बघूया. त्याकरिता ही पारी अशा पद्धतीने हातावर घ्यायची. मधोमध तयार केलेलं सारण घालायचं. 1 टेबलस्पून मी इथे सारण घातलं आहे. मोदक पोकळ राहता कामा नये, पूर्ण भरलेला असावा. तळापासून अशा पद्धतीने आपण कड्या पाडून घ्यायच्या. अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने पीठ मागे खिचायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने अशा पद्धतीने चिमटीत पकडायचं. बघा, अशा कळ्या पडलेल्या आहेत. तळापासून कळ्या प्रेस केल्या की तयार होणाऱ्या ह्या कळ्या खालपासून पडल्या जातात, पण त्याचसोबत त्या व्यवस्थित चिकटल्या देखील जातात. त्या मोडत नाही, म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगितली आहे. तर ह्या सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही ह्या कळ्या मस्त अशा हव्या तशा भरपूर जास्त प्रमाणात पाडून घेऊ शकता. आणि सोबतच तयार केलेल्या कळ्या ह्या अगदी जवळजवळ तयार करायच्या. त्यामुळे आपला मोदक दिसायला आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर बघा, मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि अगदी जवळजवळ अशा भरपूर साऱ्या या कळ्या तयार करून घेतल्या आहे. आता आपल्याला हा मोदक व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे. त्या अगोदर हे सारण भरलेलं होतं ना, ते बोटांनी आतमध्ये प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते वरच्या साईडने येत नाही. आता या पाकळ्यांना थोडंसं पाणी लावून घेऊ, म्हणजे आपला मोदक तळताना सुटणार नाही. आता दुसऱ्या हाताच्या मदतीने या संपूर्ण कळ्या अशा जवळजवळ करायच्या आणि नंतर हलक्या हाताने या प्रेस करायच्या. बघा, या पद्धतीने अगदी मस्त असा कळीदार मोदक तयार होतो. आहे की नाही अगदी सोपी पद्धत? त्यामुळे व्हिडिओला आत्ताच तुम्ही लाईक करून द्या आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता अजून एक मोदक तयार करून बघूया. लाटलेली पारी घ्यायची आहे, सारण भरायचं आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या. अशा पद्धतीने मोदक झटपट तयार होतात. अशा पद्धतीने केलेले मोदक जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरी तुम्हाला 100% जमणारच. मोदकाला कळ्या पाडून झाल्या की नंतर आपण त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आतल्या बाजूनी, म्हणजे मोदक आतल्या बाजूनी छान चिकटला जातो आणि तेलात उघडत नाही. मग आपण मोदक बंद करून घेऊया. बघा, झटपट आपला मोदक तयार झाला आहे. कळ्या देखील सुंदर आल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक तयार करून घेऊ. एक एक मोदक तयार झाला की त्यावर कॉटनचा स्वच्छ कपडा घालायचा, म्हणजे हवेने मोदक कोरडे होणार नाही. आता आपण मोदक तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर तेल हलकंसं गरम करून घेतलं आहे आणि आता एक एक मोदक यामध्ये घालूया. तुमच्या लक्षात येईल, मोदक घातल्यानंतर मोदकाला किती बुडबुडे येत आहे. एवढंच तेल आपण गरम करून घेणार आहोत. तेल जास्त गरमही नसावं किंवा जास्त थंडही नसावं. एकदम थंड तेल असेल तर मोदक तेल पिऊ शकतात आणि ते व्यवस्थित तळले देखील जाणार नाही. आणि तेल जास्ती गरम असेल तर मोदक बाहेरून पटकन लालसर होतील, व्यवस्थित तळले देखील जाणार नाही आणि ते खुसखुशीत देखील होणार नाही आणि मऊ पडतील. मोदक तळण्यासाठी आपण अशी लहान खोलगट आणि उंच काठाची कढई घ्यायची. मोदक तळण्यासाठी कमी तेल लागतं आणि कमी तेलातही मोदक पूर्ण बुडतो. तेलात मावतील एवढेच मोदक आपल्याला घालायचे आहे, खूप जास्ती घालायचे नाही आहेत. तेलात घातल्यानंतर ते थोडेसे फुलतात. मोदक तेलात घातल्या लगेचच आपण झाऱ्याने पलटायचे नाही आहेत. थोडेसे सेट होऊ द्या आणि मगच ते झाऱ्याने पलटवून घ्या. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच मोदक तळले की मोदक छान खुसखुशीत होतात आणि ते 8 ते 10 दिवसानंतर असेच छान खुसखुशीत राहतात. साधारणतः 2 मिनिटांनी आपण मोदक पलटवून घेऊया. हलक्या हाताने पलटवणार आहोत. थोड्या थोड्या वेळाने मोदक वर खाली करत राहायचे आणि मोदकांना छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया. बघा, आपले मोदक तळून झाले आहेत. मस्त असा सोनेरी रंग आला आहे. आता आपण मोदक काढून घेऊया.
एकही मोदक आपला तेलामध्ये उघडलेला नाही किंवा फुटलेला नाही आहे. तुम्ही कढईतलं तेलसुद्धा पाहू शकता, अगदी क्लीन आहे. बघा किती सुरेख रंग आला आहे. कळ्या देखील सुंदर आल्या आहेत. मोदक तेलातून काढल्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालू असते. मग याचा रंग थोडासा डार्क होतो. एका वेळेस मोदक तळण्याकरिता 12 ते 15 मिनिट लागतात. तयार मोदक मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले. एक मोदक मी तोडून दाखवते. ऐकलात ना आवाज? मोदक किती खुसखुशीत झाले आहेत. मोदक पूर्ण थंड होऊ द्यायचे, मगच हवाबंद डब्यात ठेवायचे. 8 ते 10 दिवस असे खुसखुशीत राहतात. अशा पद्धतीने हे मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.